बारामती पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान सुरू असताना 2029च्या निवडणुकीविषयी आमदार रोहित पवारांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. जय पवारांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना 2029 मध्ये मी उमेदवार व्हावं अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं असल्याचं वक्तव्य केलं. यावर रोहित पवारांना प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी रोहित पवारांनी म्हटलंय की कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा असते ते ऐकावंच लागतं. त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय घेतला त्यावेळी सुनेत्रा काकी निवडणुकीला उभं राहणार नसतील तर जे कोणी उभं राहील ते 2029ला तशी बघितली तर सर्वपक्षीय लढाई होऊ शकते असं रोहित पवारांनी म्हटलं. अजितदादांच्या वेळी पवार विरुद्ध पवार झालंय. लोकसभेलाही पवार विरुद्ध पवार झालंय. उद्या पुढे जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लोकांची इच्छा आहे, लोकांचं मत आहे. जी शेवटची दादांची इच्छा होती पवार परिवार एकत्र आला पाहिजे. हे कितीही खरं असलं तरी राजकीय दृष्टिकोनातून चांगल्या गोष्टी होण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. उद्या जाऊन परिवाराला एकत्र यायचं झालं तर आम्ही आहोत, पण सत्तेतून काही लोकांना पक्षाला बाहेर येणं आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करता तो तसा सोपा निर्णय नाही असंही रोहित पवारांनी म्हटलं.